नमस्कार, मी तुमची सलोनी आमरे जी आज आहे जयपूर सिटीमध्ये. त्याला पिंक सिटी बोलतात आणि माझं हे फर्स्ट टाइम आहे आणि त्याच्यावर मला स्वीट रूम भेटलाय. सो चेरी ऑन द केक. माझी एक्साइटमेंट अजून वाढली आहे आणि मी पिंक सिटी बघितली नाहीये. तुम्हीही बघितली असाल तर माझ्याबरोबर बघितली नाहीये. तर आपण पटापट रेडी होऊया, बडबड कमी करूया आणि लेट्स गो. चला दाखवू मला जयपूर. पिंक सिटी बघायच्या आधी तुम्ही माझी स्वीट रूम तर बघायलाच पाहिजे. तर ही होती माझी लिव्हिंग रूम, ही आहे बेडरूम आणि ही आहे माझी ग्रूमिंग रूम, ज्यामध्ये खूप सारे ॲम्युनिटीज ठेवलेल्या होत्या कारण मी राहत होती मेरियट्समध्ये. तर मी जेवण ऑर्डर केलेलं जिरा राईस विथ दाल मखनी, त्याच्याबरोबर आलेलं कढाई चिकन आणि त्यामध्ये खूप तेल होतं, ठीक आहे, पण छान होतं, खूप टेस्टी होतं. विथ सॅलड, गुलाबजाम आणि सूप विथ फुलका. खूप सारं घी होतं त्याच्यामध्ये. खूप यम्मी जेवण होतं. अशा प्रकारे जेवली मस्त, नंतर रेडी झाली आणि हा आहे माझा आउटफिट. तर मी कशी दिसते हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर चला तर आपण पोचलो आहे आपल्या पहिल्या लोकेशनला, ज्याचं नाव आहे पत्रिका गेट, ज्याचे सगळे द्वार, सगळ्या खिडक्या वेगळ्या वेगळ्या आकाराने बनलेले आहेत आणि हे राजस्थानला ओरिएंट करतात. तर असा हा सुंदर क्रिएटिव्ह गेट बघून आम्ही निघालो थोडी धमाल मस्ती करून पुढच्या लोकेशनला. जयपूरमध्ये असे गेट्स तुम्हाला बघायला भेटतील आणि हे गेट्स तुम्हाला सांगतात की तुम्ही पिंक सिटीमध्ये प्रवेश करताय. तर पिंक गेट प्रवेश इनटू पिंक सिटी. आणि आपण पोचतोय सेकंड लोकेशनला, त्याचं नाव आहे हवा महल. आणि हा हवा महल बघितल्यानंतर ओल्ड हवा महल तर बघायला पाहिजेच, कारण तोही सुंदर असा फोटोजेनिक आहे. या हवा महलमध्ये आम्हाला छोटा राजा भेटला. त्याला डिस्ट्रॅक्ट करून हसवायचं हे टास्क होतं माझ्यासाठी. त्याचं लक्षच नव्हतं, पण एंडला तो हसला आणि तो लोळून लोळून हसला. छोट्या राजाशी मस्ती करून आम्ही चालू केलेला फॅशन शो. आणि आम्ही ही टोपी फक्त फॅशन शो आणि फोटोसाठीच घेतलेली. सो एवढ्या सुंदर, एवढ्या प्रिटी मुली, मी ह्यांना तितलिया बोलत होती कारण त्यांची एक्साइटमेंट तशी होती. त्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या लोकेशनसाठी. पुढच्या लोकेशनसाठी 2 रस्ते आहेत, एक आतून हवा महलच्या आणि एक बाहेरून. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हीही आतूनच जावा, कारण खूप ऊन असतं आणि खूप चालायला नको, म्हणून आम्ही आतून गेलेलो. तर पुढे सगळ्या मुलींना मेहंदी काढायची होती आणि या काकीची एवढी गोड स्माईल बघून आम्ही सगळ्या ॲग्री झालेलो. लोकेशनला येऊन आम्हाला कळालं की आम्हाला तिकीट काढायची आहे. पर पर्सन 300 रुपीज. आणि एवढ्या उन्हात एवढी एक्साइटमेंट मी कधीच नाही बघितली मुलींमध्ये. आणि ही जी शॉपिंग काय संपत नाही आहे. आता वेळ होती एंट्रीची सिटी पॅलेसमध्ये. आणि एवढा क्रिएटिव्हली बनवलेला हा गेट, म्हणजे बघत राहावं असं वाटत होतं. जर गेट एवढा क्रिएटिव्ह आहे तर विचार करा पॅलेस किती सुंदर असेल आतून. आणि आम्ही गेलो आतमध्ये आणि एवढा मोठं क्रिएटिव्ह सुंदर पॅलेस. सिटी पॅलेसमध्ये यायचं मूळ कारण होतं आम्हाला तो दरवाजा शोधायचा होता. आणि आम्ही एवढा शोधला की तो आम्हाला भेटला. आणि तो एक्झॅक्ट तसा होता जसा आम्ही बुकच्या फ्रंट पेजवर बघितला होता. तर असे खूप वेगळे बनवलेले, क्रिएटिव्हली बनवलेले दरवाजे होते. आणि हे दरवाजे राणींच्या रूमचे होते. हा माझा पर्सनली फेवरेट आहे. एवढा प्रिटी हे महल होतं की इथून जायचं मनच करत नव्हतं. तर आम्हाला लागलेली भूक आणि जयपूरमध्ये आलात आणि कचोरी लस्सीवर ताव नाही मारला तसं कसं चालेल. तर आम्ही सगळे AC मध्ये बसून कचोरी लस्सी खाऊन पुढच्या लोकेशनसाठी गेलो. आणि ते लोकेशन होतं आमेर फोर्ट.
मुद्दामून त्यांचं साऊंड ऑन ठेवलेलं, एवढं अप्रतिम वाजवत होते ते 42 डिग्रीमध्ये एवढी मोठी स्माईल घेऊन. पॉसिबल नाही आहे. तर आम्ही आलो आतमध्ये आमेर फोर्टच्या आणि हा एवढा मोठा होता. इथे आम्हाला जवळजवळ 1-1.5 तास लागला पूर्ण फिरायला. आमेर फोर्टमध्ये पर्सनल गाईड्स पण असतात, पण मी तुम्हाला सांगेन की स्वतःहून फिरा, त्यामध्ये मजा आहे. आता वेळ आहे वरच्या मजल्यावर जायची, जिथे आहे हे छोटंसं गार्डन. त्यांचं असं क्यूट वाटत होते. आणि त्यानंतर आहे क्रिएटिव्हली बारीक काम केलेलं शीश महल. इकडे असं बोललं जातं की तुम्ही लाईट किंवा इव्हनिंगला आलात तर हे पूर्ण महल चमकतं. आमची ही पर्सनल गाईड दाखवायचा प्रयत्न करत होता, पण आम्हाला काहीच नाही कळलं. तर आम्ही फक्त हे बघत राहिलो आणि बघत बघत निघालो. तर अशी होती ही आमेर फोर्टची पूर्ण टूर. पण ह्या राण्यांचं काय नौटंकीपणा जात नाही. आणि ट्विनिंग पण करून आलेत, त्यातली एक मी आहे. नंतर आम्हाला राजा तर नाही भेटले, पण आम्हाला एक छत्री भेटली, जी होती एवढी सुंदर. काकांच्या म्युझिकनी मला अजिबात थांबवलं नाही. मी चान्सवर डान्स चालू केला आणि हिलाही करायला लावला. त्या उन्हात एवढं सगळं करून आम्ही सगळ्या थकलेलो, म्हणून पुढच्या लोकेशनला जायपर्यंत सगळे रेस्ट करत होते. आपण पोचलो आहे शेवटच्या लोकेशनला आणि हे लोकेशन सगळ्यात सुंदर लोकेशन होणार आहे, कारण तुम्हाला समजेल. इथे आल्यानंतर मी विसरली होती की मी अजून 5 मुलींबरोबर आली आहे आणि मी एकटी फिरायला चालू केलं. आणि मी सगळ्या खिडक्या, सगळे दरवाजे, सगळे महल आतून बघायला गेली. आणि एवढे सुंदर पेस्टल कलर तेव्हा होते, म्हणजे मी बघत राहिलेली, मी फिरत होती एकटीच. आता ही राणी सगळे दरवाजे उघडून बघते की तिला कोणता रूम आवडतोय. आणि हा तो रूम आहे जो तिला आवडला आहे, कारण ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये किती सुंदर वाटेल, म्हणजे किती सुंदर त्याच्यावर आर्किटेक्ट केलं आहे. आणि ह्यामध्ये आपण जर शृंगार करतोय तर ओ माय गॉड. तर आपण चाललो आहे आता आपल्या फेवरेट जागेवर. ओके, पण तिकडे जायचा रस्ता खूप जास्त छोटा होता. इथे हेल्दी माणूस आला तर कसा जाईल हा विचार करून करून माझं डोकं खराब झालेलं. पण माझं डोकं शांत केलं ह्या पिंक सिटीने. जयपूर सिटी पूर्ण दिसते आणि हा व्ह्यू, ओ माय गॉड. जर तुम्हाला सनसेट पॉईंटसाठी जायचं असेल तर नागर फोर्ट हा बेस्ट स्पॉट आहे. पिंक सिटी बघण्यात मी एवढी दंग झालेली की मी विसरली मी ह्या तितलियांबरोबर आलेली. आणि ह्या तितलिया माझ्यावर चिडलेल्या, वैतागलेल्या. पण हा सनसेट विथ माझं प्रेम, बघताय ना किती सुंदर आहे. जिकडे माकड तिकडे चाळे तर हवेच. तर माकड चाळे त्यांच्या आईला पण बघवत नव्हते, तर आम्ही तर कायच बोलू. पण जिथे माकड तिथे चाळे तर असणारच. पण हिचं काय, हिचे पण चाळे चालू. तर हा सुंदर नागर फोर्टला बाय बोलून आम्ही गेलो शॉपिंगसाठी आणि खूप शॉपिंग केली, जशी की तुम्ही बघू शकता. आता आम्ही निघालो आहे हॉटेलला. बट इव्हनिंगला पण जयपूर सिटी एवढी सुंदर दिसेल असं कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. बघण्यासारखी वाटत होती पिंक सिटी. प्रश्न पडला असेल हे काय आहे, पण हे सिटी पॅलेसचा मेन गेट आहे जो VIP साठी आहे. अशा प्रकारे आपण पोचलो हॉटेलला, जेवलो मस्त, स्वीट खाल्लं आणि ही होती पिंक सिटी. तर कशी वाटली आपली पिंक सिटी? खूप सुंदर होती, प्रचंड सुंदर होती असं मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण तोपर्यंत मला कळणार नाही तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर, या पिंक सिटीवर, ह्या जयपूरवर. आणि जर तुम्ही ह्या जयपूर सिटीमध्ये ह्या मंथमध्ये येत असाल तर माझ्याकडून तुम्हाला एक असं टिप्पणी
की डिहायड्रेशन होऊ शकतं, त्यासाठी पाणी पित राहा, थंड गोष्टी पित राहा, खाऊन या, सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर नक्की करा, काही स्किप करू नका. लहान मुलांना घेऊन येत असाल तर टोपी, स्कार्फ आणि मोस्टली फुल कपडे, कारण आम्ही जे टॅन झालो आहे, जे दुपारची जी धूप म्हणजे सॉरी हिंदी राहते ओके, जे दुपारचं ऊन होतं ते 42 डिग्री होतं. सो तुमची स्वतःची काळजी घेऊन सगळीकडे फिरा आणि आपण भेटूच लवकरच नवीन शहरात, नवीन देशात, कुठेही, म्हणजे सलोनी कुठेही जाते, कधीही जाते, तर भेटू लवकरच. आणि मी काही आउटफिटचे, खूप लोकेशनचे असे छान छान रील्स बनवल्या आहेत, जे तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघू शकता आणि तिथेही मला प्रेम थोडं वाटू शकता. तर भेटू लवकरच. शुभरात्री. करेकडे 12 वाजलेत. बाकी गुड मॉर्निंग, सुप्रभात, सगळ्यांना सगळं प्रेम. लव यू. बाय.